नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? आज मी बघायला गेलो होतो हेमंत ढोमे दिग्दर्शित क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम. नवीन वर्षाची सुरुवात एका इतक्या महत्त्वाच्या विषयाने होईल असं वाटलं नव्हतं. आजच्या व्लॉगमध्ये आपण बोलणार आहोत की हा चित्रपट नक्की कसा आहे आणि तुम्ही तो का बघायला हवा. गोष्ट आहे एका मराठी शाळेची जी बंद पडण्याच्या मार्गावर आहे. शाळेचे मुख्याध्यापक सचिन खेडेकर त्यांच्या जुन्या विद्यार्थ्यांना मदतीसाठी हाक मारतात. मग ते 7-8 मित्र एकत्र येतात आणि आपल्या शाळेला वाचवण्यासाठी जो लढा देतात, ती ही हृदयस्पर्शी कथा आहे. ही फक्त एका शाळेची गोष्ट नाही, तर आपल्या मातृभाषेच्या अस्तित्वाची गोष्ट आहे. अभिनयाबद्दल बोलायचं झालं तर सचिन खेडेकर यांनी नेहमीप्रमाणे कमाल केली आहे. त्यांचं ते मोनोलॉग्स अंगावर शहारे आणतात. अमेय वाघने कॉमेडी आणि इमोशन्सचं जे मिश्रण केलंय ते जबरदस्त आहे. सिद्धार्थ चांदेकर, प्राजक्ता कोळी आणि क्षिती जोग यांनी सुद्धा आपापल्या भूमिका चोख बजावल्या आहेत. हेमंत ढोमे यांचं दिग्दर्शन संवेदनशील आहे, जे आपल्याला विचार करायला भाग पाडतं. थोडक्यात सांगायचं तर, जर तुम्ही मराठी शाळेत शिकला असाल तर हा सिनेमा तुमच्यासाठी मस्ट वॉच आहे. आणि जर नसाल तर आपली भाषा जपण्यासाठी काय संघर्ष करावा लागतो हे समजून घेण्यासाठी नक्की बघा. तुम्ही हा चित्रपट बघितला का? तुम्हाला कसा वाटला? कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.